उल्हासनगरात पोलीस यंत्रणेच्या समीक्षाकरणासाठी आणखी एक महत्त्वाचे पाऊल. पोलीस नियंत्रण कक्ष, महिला तक्रार निवारण कक्ष, अत्याधुनिक सीसीटीव्ही कक्ष आणि कॉन्फरन्स हॉलचे आज लोकार्पण पोलीस आयुक्त ठाणे आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते संपन्न झाला. परिमंडळ 4 उल्हासनगर येथे झालेल्या या कार्यक्रमास अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलीस उपआयुक्त परिमंडळ 4 उल्हासनगर सचिन गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त उल्हासनगर विभाग अमोल कोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त अंबरनाथ विभाग शैलेश काळे यांच्यासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अधिकारी आणि अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान परिमंडळ 4 मधील महिला अत्याचार प्रकरणांमध्ये 48 तासात दोषारोपपत्र दाखल करणाऱ्या 13 अधिकारी व अंमलदारांचा सन्मान करण्यात आला. तसेच उत्कृष्ट तपासासाठी ओळखल्या गेलेल्या 4 तपास पथकातील 4 अधिकारी आणि 7 अंमलदारांना पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमामुळे उल्हासनगरातील पोलीस यंत्रणा तांत्रिकदृष्ट्या सक्षम होणार असून नागरिकांच्या तक्रारांना वेगवान व परिणामकारक प्रतिसाद मिळण्यास मदत होणार आहे. उल्हासनगरचं जे कंट्रोल रूम आहे, नियंत्रण कक्ष, याचं आधुनिकीकरण केलं गेलं आणि अतिशय चांगल्या सुविधा, कॉन्फरन्स रूम असेल किंवा CCTVचं व्ह्यूइंग सेंटर असेल, अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी बसण्याची व्यवस्था असेल, रेस्टरूम असेल, या सर्वांची चांगली व्यवस्था ही या आधुनिकीकरणाच्या निमित्तानं झाली. त्यासाठी ज्या उल्हासनगरमधल्या स्थानिक नागरिकांनी देखील सहकार्य केलं, त्यामुळे त्यांचा सत्कार आणि याचं कंट्रोल रूमचं अधिकृतपणे औपचारिकपणे उद्घाटन करणं हा यातला एक भाग होता. त्यानंतर महिलाविषयक जे गुन्हे आहेत, ज्या गुन्ह्यांमध्ये लवकरात लवकर चार्जशीट दाखल करणं आणि त्यानंतर कोर्टामध्ये लवकरात लवकर न्याय मिळवून देणं, या प्रक्रियेमध्ये ज्या अधिकारी आणि अंमलदारांनी सक्रिय सहभाग घेतला तर त्यांना देखील आपण सन्मानित केलेलं आहे. आणि ज्यांनी गुन्हे प्रकटीकरणामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे त्यांना देखील आपण आज सन्मानित केलेलं आहे.